ऍक्शन. ऋत्विकाचा दी फेवरेट बीच ब्रोकन बीच हा इथून मला दिसतोय असा पुढे 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 पुढे. तर ऋतू बेबी आणि पप्पा आता ब्रोकन बीचवरून फोटो काढणार आहे. हो अच्छा, हे ब्रोकन बीच आणि एंजल्स बिलाबॉंग बीच असे 2 बीचेस आहेत जवळ. आणि हे आहेत वेस्ट साईडला. तर वेस्ट साईड थोडी चांगले रस्ते वगैरे चांगले तिथले. ईस्ट साईड थोडीशी डिफिकल्ट होती, म्हणजे तो प्रॉपर घाटच होता, घाटने जरी असल्यासारखं फील होत होतं. सो सी यू गाईज ॲट दी ब्रोकन बीच. तर नुसा पेनडावरचं वेस्टचं दुसरं अट्रॅक्शन आहे, विच इज दी डायमंड बीच. सॉरी दिस वे. कोणतं बीच होतं? हां सॉरी, करेक्शन. वेस्ट साईडचं दुसरं बीच आफ्टर केलिंगन बीच इज दी ब्रोकन बीच. तर आता आम्ही मागून चालत आलो तसं आम्ही चालू आहे तिथे कुठेतरी आता हे हां समवेअर टुवर्ड्स दॅट एंड. तिथनं जाऊन आपण बघू की नेमकं त्याला ब्रोकन बीच असं नाव का दिलं आहे. कारण ब्रोकन बीच आधी खूप आधी बीच होता आणि मग ते पाण्याने असं ब्रोक झाला. त्याला मग थिंक केलं सायंटिस्टला करायला आणि मग ते म्हणे ब्रोकन बीच. ओके. बरं, त्या सायंटिस्टने नाव ठेवलं त्याचं की ब्रोकन बीच आहे म्हणून. ते तू मम्माला ऑलरेडी सांगितलं. ऑलरेडी नाईस. तुम्हाला कळालं असेल की त्याला ब्रोकन बीच का म्हणतात. सो अकॉर्डिंग टू ऋत्विका की जेव्हा बीचवरती बीचचं जे पाणी होतं ते त्या रॉकला लागून 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 तो रॉक ब्रोक झाला. मग सायंटिस्टने थिंक केलं की ह्या ब्रोक झालेल्या आता रॉकला काय नाव द्यायचं आपण. आमचा ज्युनियर सायंटिस्ट म्हणतोय द ब्रोकन बीच. अशा प्रकारे आम्ही आमच्या ऋतूच्या दी फेवरेट बीचला आलोय आणि ती आहे कोणता बीच आहे मला? कसं आहे? हात दे मला, हात दे. थांब, हात पकड व्यवस्थित. 100 years 200 years नाही स्टोन्स ब्रेक होतील परत. यस. तर द ब्रोकन बीच नुसा पेनडा वेस्ट. आता तुम्हाला कळालं असेल की ह्याला द ब्रोकन बीच का म्हणतात. कारण की इथे हा पूर्ण मधला पॅच तुटलेला आहे आणि तिथे एक छोटंसं असं जे तिथून पाणी समुद्रातलं येतं जातं. मला वाटतं तिथे काहीतरी सनराईजला तो चांगला स्पॉट असावा कदाचित. सो ब्युटिफुल, इट्स सो ह्यूज यू नो. म्हणजे हा फक्त ह्याचा चांगला व्ह्यू फक्त ड्रोनमध्येच कव्हर होऊ शकतो. लू म्हणजे बालिनीसच्या लोकल लँग्वेजमध्ये गर्लला म्हणते, बेबी गर्लला. सो आमची लू. हॅलो लू, हाऊ आर यू? ओके. सो हा आहे आमचा फेमस ब्रोकन बीच. खूप सुंदर आहे, छान. सध्या एक छोटासा दगडाची छोटासा दगडाचा खोल आहे आणि तिथनं खूप छान 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 पाणी येतं आतमध्ये. समुद्राच्या लाटा येतात आणि आतमध्ये छोटंसं बीच आहे. हां, मिलियन इयर्स नंतर ना ते स्टोन्स खाली पडले. कारण ओशन आणि सीजच्या वेव्सने काय होतं ते स्टोन्स बारीक बारीक ब्रेक होते. लू बेबी. आवडली तुला लू बेबी? आणि बीच कसं?
एकदम सुंदर बीच आहे, खूप छान वाटलं आम्हाला. बीचला खाऊन टाकते. बीचला खाऊन टाकतो आम्ही. कसं खातो? फायनली हा आहे आमचा ब्रोकन बीच. ऋत्विकाला खूप आवडला. ऋत्विकाने सांगितलं की मला ब्रोकन बीच बघायचं आहे. तिचं असं म्हणणं आहे की मिलेनियर्स नंतर आता जसं ते सगळे दगडं पाण्याने झिजून गेले तर मे बी मिलेनियर्स 100 years नंतर ते पण दगड परत खाली पडतील. तिला तिचं माहिती ती शिकत आहे काय काय नवीन गोष्टी, पण एकदम सुंदर अनुभव आहे. एकदम खूप छान असं सुंदर बीच आहे आणि तुम्ही नक्की आहे ते बघायला. चला आम्ही निघतो आता, कारण की गरमी खूप आहे आणि भीती पण वाटत आहे. हे लाकडाचं आहे ना, असं उगी स्टॅच्यू सारखं ठेवलंय काय की